रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज बोला बोला वळवा चढावड। पिता पुत्र करवया तुटी दृढ दुष्टत्व कैकईच्या पोटी। राम घालावा दिगपटी परम खोटी एकी। हो, या ठिकाणी असणारी जरी आई जरी असली नाही, या ठिकाणी नीच असणाऱ्या प्रवृत्तीची आहे। पिताचं आणि पुत्राचं जर या ठिकाणी जर दोघांमध्ये जर अंतर ठेवण्याचं कार्य जर कुणी केलं असेल, दोघांमध्ये जर योग निर्माण जर कुणी केला असेल ना, ही असणारी कैकेयी आहे। अरे कैकेयीने या ठिकाणी केले अतिशय या ठिकाणी आनंदानं आणि सुखानंदानं चालत चाललेली असणारी जे काय अयोध्या आहे, अरे इथं रामराज्य आहे, उद्या त्या ठिकाणी रामाचा अभिषेक होणार होता, एवढं असणार आनंदाची लहर त्या ठिकाणी पसरलेली आहे। एवढं त्या ठिकाणी सुखाचा सोहळा नांदत असताना ही असणारी राज्याला एक विवशी आलेली आहे आणि तिनं असणार संपूर्ण असणार अयोध्या नगर असणार दुःखाच्या डोंगरामध्ये त्या ठिकाणी असणार मिसळून टाकलेलं आहे। म्हणून असणारी ही पापिनी आहे, त्या ठिकाणी लक्ष्मणजी बोलू लागले, हिचा करिता पयघाता सुख होईल जगाता। कौशल्याशी दशरथ प्राप्त राज्य रघुनाथ अभिषेकी। हो, लक्ष्मणजी सांगू लागले, प्रभू रामचंद्र हिचा जर काय वध केलं ना, तर एक ठिकाणी एक नाही दोन नाही तर संपूर्ण असणारी अयोध्या नगरी त्या ठिकाणी असणारी सुखी होणार आहे। अरे हिच्यामुळे असणारा जो काही हिचा पती असणारा जो काही राजा दशरथाला या ठिकाणी दुःख झालेला आहे, अरे दुःखाने तो तरमवू लागलेला आहे, तो त्या ठिकाणी आनंदी होणार आहे। ही असणारी जी काही प्रजा या रामाच्या वियोगाने जी काही रडू लागलेली आहे, ही असणारी प्रजा त्या ठिकाणी सुखी होणार आहे। अरे या ठिकाणी जे काही माझा बंधू असणारा या ठिकाणी भरत असेल, शत्रुघ्न असेल, मी असेल, हे संपूर्ण असणारे जे काही दुःखी आहे ना, ही या ठिकाणी सुखाची लहर नक्कीच येणार आहे। म्हणून काय करतो, एका क्षणामध्ये हे असणाऱ्या माझ्या मातेचा या ठिकाणी वध करतो। लक्ष्मणजी रागाच्या वेशामध्ये बोलू लागलेले, व्रत वचन आणि दृष्टी श्रीराम द्वेषी महाटी। इसी मारिल्या पुण्य कोटी स्वानंद पुष्टी ती लोकी। अरे हिचा जर वध केला तर कुठला असणार पातक कुठला असणार पाप असणार मस्तकावर बसणार आहे। राजा भरताला देखील काहीच वाटणार नाहीये, म्हणून हिचा आता मी वध करतो। लक्ष्मणजींनी मनामध्ये ठरवलं गेलेलं, याची विषयी रघुनाथा माझा आज्ञा देई जयाता। म्हणून चरणी देवीला माता शोभकत्व अनिवार्य। असं म्हणून लक्ष्मणजींनी प्रभू रामचंद्राच्या पायाला साष्टांगण असणारं लोटांगण घातलंय, कडकडून मिठी मारली आणि सांगितलं, हे या ठिकाणी भगवंता एक असणारा प्रभू रामचंद्रा, मला काय करा आज्ञा द्या, लवकरात लवकर हे चांगलं कार्य करायचं, तुम्ही मला आज्ञा द्या। आता म्हणले काय करतो, असणाऱ्या कैकेयीचा वध करतो आणि सगळ्याला एकदा सुखी करतो। लक्ष्मणजी बोलू लागलेले आहे, देखो आणि सुमित्राचे चिन्ह श्रीराम त्यासी दे समाधान। तुझे बळ अंगवन संपूर्ण मी आपण स्वय जाणे। आदेशामधले असणारे शब्द त्या ठिकाणी असणारे जगाचे चालक मालक असणारे प्रभू रामचंद्र यांनी त्या ठिकाणी ऐकले गेले आणि शांतवन पर त्या ठिकाणी लक्ष्मणाला सांगू लागले, लक्ष्मणा तुमच्यामध्ये सामर्थ्य किती आहे, अरे तुमच्यामध्ये शक्ती किती आहे हे मला माहित आहे बर का, परंतु जरा दोन शब्द सांगतो ऐका बरं। वाटी व लाटी व वीरवृत्ती चारी पुरुषार्थ तुझे हाती। एवढी असोनी अपकीर्ती आपणा प्रती येऊन दी। लक्ष्मणा तू असणारा अतिशय असणारा बलशाली असणारा योद्धा बर का, अरे तुझ्या समोर त्या ठिकाणी कलिकाल देखील चळ कापताय, एवढे असणार तुझ्यामध्ये सामर्थ्य, एवढी असणारी तुझ्यामध्ये आघात असणारी शक्ती, एवढा असणारा महापराक्रमी असणारा तो योद्धा आहेस आणि स्त्रीची हत्या करून त्या ठिकाणी अपकीर्ती या ठिकाणी संपूर्ण राज्याला लावायची का, अरे जरा भानावर रे बाबा। आतुर बळी पुरुषार्थेसी तेने न मारावे मातेसी। दुःख द्यावे पितियासी याची आम्हासी अपकीर्ती। मला आमच्या डोक्यावर बसलेली अपकीर्ती आहे। अरे माता आणि पिता किती जरी वाईट असले, किती जरी क्रूर असले ना,
एका शब्दानं त्यांचा अपमान करू नये, एका शब्दानं त्यांना दुखवू नये ही असणारे शास्त्र सांगताय. आणि शास्त्राच्या नियमाला धरून एकट्याने आम्ही एकट्याने बोलतोय बरं का. आणि म्हणून तुम्ही सांगतात की एकट्याने मातेची हत्या करावी. अरे ही असणार जे काही पाप आहे, हे जे असणार जे काही आहे ना आपल्या मस्तकावर बसल्याशिवाय राहणार नाही. सूर्यवंशाला नक्कीच डाग लागेल लक्ष्मणा, असे प्रभू रामचंद्र विस्तारित असणारे लक्ष्मणाला बंधूला बोलू लागलेले आहे. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री